पाहताय जेबीर टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांची भयावह स्थिती। बुराई नदी, ओढे, नाले कोरडे, विहिरींनीही गाठला तळ। दुबार नंतर तिबार पेरणीची परिस्थिती। 628 हेक्टर जमीन पडीत। शिंदखेडा तालुक्यात यंदाचा खरीप हंगाम अक्षरशः संकटात सापडलाय। एकीकडे काही भागात पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी तापी काठावरील गावांमध्ये 2-2, 3-3 वेळा पेरणी करूनही पाऊस न झाल्यानं बियाणं उगवलंच नाही। जे काय उगवलं ते पक्षी व कीटकांनी फस्त केल्यानं शेतकरी आर्थिक आणि मानसिक संकटात सापडलाय। परिणामी सुमारे 628 हेक्टर क्षेत्र पडीत राहिले असून अनेक शेतकऱ्यांनी खरीपाचा नाद सोडून रब्बी हंगामासाठी शेत तयार करण्यास सुरुवात केली आहे। तालुक्यात यंदा पावसानं तब्बल महिनाभर उशिरा हजेरी लावली। त्यानंतरही पावसाचं वितरण अत्यंत असमान राहिले। बहुतांश भागात तुरळक पाऊस झाला तर काही भागात मका व कापसाची लागवड झाली असली तरी गेल्या 5 ते 6 दिवसांपासून सुरू असलेल्या तीव्र उन्हामुळे आणि कोरड्या वाऱ्यांमुळे जमिनीतील ओलावा झपाट्यानं कमी झालाय। परिणामी उगवलेली पिकं ही माना टाकू लागली। परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की बुराई नदीसह ओढे नाले पूर्णपणे कोरडे पडले असून विहिरींची पाणी पातळी ही तळाला पोहोचली आहे। त्यामुळे पिकं वाचवण्यासाठी आता शेतकऱ्यांना केवळ दमदार पावसाचीच आशा आहे। 628 हेक्टर क्षेत्र पडीत। पावसाअभावी तापी काठावरील अनेक गावांमधील कोरडवाहू शेती ओसाड पडली आहे। वरपाडे 115 हेक्टर, अमलथे 87 हेक्टर, सोनेवाडी 88 हेक्टर, नेवाडे 78 हेक्टर, वरसूस 65 हेक्टर, अक्कडसे 70 हेक्टर, आच्छी, हिसापूर, सुलवाडे 125 हेक्टर, एकूण पडीत क्षेत्र 628 हेक्टर क्षेत्र पडून आहे। गेल्या वर्षाच्या तुलनेत बहुतांश महसूल मंडळात निम्माही पाऊस नाही। शिंदखेडा तालुक्यातील 10 महसूल मंडळात गेल्या वर्षाच्या तुलनेत पाऊस निम्माही झालेला नाही। 13 जुलैपर्यंत झालेल्या पावसाच्या नोंदीत यंदा बहुतांश महसूल मंडळात मोठी तूट दिसून येते। शिंदखेडा 115 मिलीमीटर, गेल्या वर्षी 272 मिलीमीटर, नरडाणा 97 मिलीमीटर, गेल्या वर्षी 278 मिलीमीटर, खलाणे 117 मिलीमीटर, 209 मिलीमीटर गेल्या वर्षी, चिमठाणे 69 मिलीमीटर, गेल्या वर्षी 230 मिलीमीटर, वर्षी 78 मिलीमीटर, गेल्या वर्षी 162 मिलीमीटर, बेटामध 106 मिलीमीटर, गेल्या वर्षी 229 मिलीमीटर, विरदेल 40 मिलीमीटर, गेल्या वर्षी 92.7 मिलीमीटर, दोंडाईचा 80 मिलीमीटर, गेल्या वर्षी 79 मिलीमीटर, विक्रांत 81 मिलीमीटर, गेल्या वर्षी 132 मिलीमीटर, शेवाडे 125 मिलीमीटर, गेल्या वर्षी 93 मिलीमीटर। या आकडेवारीवरून तालुक्यातील बहुतांश भागात गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा निम्माही पाऊस झालेला नसल्याचं स्पष्ट होते। सुभाष सागर पवार वरपाडे यांचा 4 हेक्टरवर 2 वेळा मका पेरला, मात्र पावसाअभावी दोन्ही वेळा उगवण झाली नाही। आता खरीपाची आशा सोडून रब्बी ज्वारीसाठी शेत तयार करतात। सागर सुभाष पवार सोनेवाडी यांचा देखील 4.5 हेक्टरपैकी 3 हेक्टरवर 3 वेळा मका पेरला आणि 1.5 हेक्टरवर 2 वेळा कापूस लावला, परंतु पिकांची उगवण झाली नाही। जिथं झाली तिथं पक्षी व कीटकांनी नुकसान केले। आता संपूर्ण शेतावर लोहटा विटर फिरवून रब्बी पिकांची तयारी सुरू केली आहे। सध्या पावसानं अनेक दिवसांपासून दांडी मारल्यानं शेतकऱ्यांवर मोठं संकट उभं राहिलंय, असं सरपंच मनोहर नागोजीराव पवार यांनी सांगितलंय। यावेळी ग्रामपंचायत सदस्य रितेश शिवाजी नरभवर, पोलीस पाटील राहुल दिगंबर घोडे, शेतकरी सुनील इंदास पवार, गौतम भटू अगळे, विनायक राजधर बडगुजर, दिनेश भास्कर पवार, विवेक छोटू सोनीस, प्रवीण राजेसिंग गिरासे आदी उपस्थित होते। दमदार पाऊसच आता शेतीचा आधार। तापी काठावरील शेतकऱ्यांनी खरीप हंगाम जवळपास गमावला असून उगवलेली पिकंही संकटात आहेत। बुराई नदी, ओढे, नाले आणि विहिरी कोरड्या पडल्या असल्यानं सिंचनाचा पर्यायही संपलाय। पुढील काही दिवसात दमदार पाऊस झाला तरच उभ्या पिकांना जीवदान मिळेल, अन्यथा शिंदखेडा तालुक्यातील खरीप हंगामावर मोठं संकट ओढवण्याची भीती व्यक्त होती आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे, जेबीटीव्ही न्यूज, शिंदखेडा, धुळे। नमस्कार, मी अमरदे गावातील सरपंच। आमच्या भागात अनेक दिवसापासून पाण्याने दडी मारल्यामुळे पहिल्यांदा झालेली पेरणी व लावणी पुढे आली, तरी आता तिबारची वेळ आलेली आहे। तरी शासनाने शेतकऱ्यांकडे जातीनं लक्ष घालावे अशी सर्व ग्रामस्थांकडनं शेतकऱ्यांकडनं विनंती करतो। पोलीस पाटील अंबरदे, ग्रामस्थ शेतकरी अंबरदे यांची शासनाला हात जोडून विनंती आहे। एवढं
काळजी घ्यावी. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.